मी काल प्रश्न केला होता, की का बायबलमध्ये ना परमेश्वराने असं म्हटलंय, की "राइचस शॅल फ्लरिश लाइक अ डेट और लाइक अ पाम ट्री" म्हणजे खजुरीसारखा, खजुराच्या वृक्षासारखा नीतिमान ना समृद्ध होईल. असं का लिहिलं आहे? का मग खजुरीचंच व्हॉट वी से रेफरन्स दिला आहे किंवा तेच उदाहरण का दिलं आहे? त्याची उपमा का दिली आहे? आपण असंच वाचतो ना, वाचतो. कित्येक गोष्टी परमेश्वराने लिहिल्या आहेत. का परमेश्वराने अंजिराचंच झाड घेतलंय? का परमेश्वराने जैतुनाच्याच फळाबद्दल बोललंय? का प्रभू येशू जैतुनाच्या डोंगरावरच सारखं जायचा? किंवा का लबानोनावरील गंधसरू असंच म्हटलं आहे? काय आहे लबानोन आणि तिकडचं गंधसरू किंवा तिकडचं जे लाकूड आहे, काय वैशिष्ट्य आहे? का परमेश्वराने नोहाला गोफेर लाकडाचंच नाही का तारू बनवायला सांगितलं? दुसरे लाकूड का वापरायला नाही सांगितले? प्रेज द लॉर्ड. का परमेश्वराने ह्या सगळ्या स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या, की हेच पाहिजे, असंच पाहिजे. त्यामागे काहीतरी कारण असेल ना, प्रभू असंच बोलणार नाही. इनफॅक्ट आता सिस्टरने नाही का खजुरेच्या झाडाबद्दल आणि खजुराबद्दल पण सांगितलं. खजूर हे फळ सगळ्यांना माहिती आहे. बरोबर डेट्स आपण म्हणतो सुके खजूर असतं आणि ओलं खजूरही असतं. सगळ्यांना माहिती आहे. याचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत. आपल्याकडे आपण नाही का भारतीय लोक तर ह्या फळाला आपण खारीक म्हणतो सुकं खजूर असतं त्याला. खूप आपण याचा वापर करतो. मग प्रभूने बायबलमध्ये याची उपमा का दिली आहे? ह्या शब्दाचा वापर करून काही गोष्टी का बोलल्या जात आहेत? कारण हे तर स्तोत्रसंहिता 92-12 मध्ये आपण पाहिलं. ओके. कोणीतरी वाचा स्तोत्रसंहिता 92-12. इनफॅक्ट 12, 13, 14 तीनही वचनं वाचा. स्तोत्रसंहिता साम्स 92, 12, 13, 14. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती सुंदर या ठिकाणी लिहिलं आहे. देवाच्या चांगुलपणाबद्दल ज्यावेळेस ना उपकार स्तुती करतात, त्यावेळेस ना इतके सगळे उदाहरणं दिले, की धार्मिक किंवा नीतिमान हा खजुरीसारखा समृद्ध होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो खजुराचं फळ जे आहे, आता झाडाबद्दल सांगायला गेले ना, तर एकूण एक पार्ट जो आहे ना, पाम किंवा खजूर म्हणतो त्याचा वापरला जातो. प्रेज द लॉर्ड. आजकाल तर नाही का हे खूप लाईक लोक हेल्थ कॉन्शियस झाले आहेत, फिटनेस कॉन्शियस झाले आहेत. सो दे आर अवॉइडिंग शुगर. सो व्हॉट इज नॅचरल शुगर? डेट पावडर. खजुराचं नाही का पावडर असते किंवा खजूर टाकून नाही का स्वीट करून पदार्थ वगैरे वापरले जातात. कारण यामध्ये सगळे चांगले पोषक घटक मिळतात आणि एम्प्टी कॅलरीज मिळत नाहीत. शुगरमध्ये तुम्हाला फक्त कॅलरीज मिळतात. तर सध्या तर ह्याचं प्रचंड क्रेज आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो आपल्याकडे खजूर या फळाचा वापर काही नवीन नाही. येस. सो या सिस्टरांनी सोडून ओके प्रीती सिस्टरांनी सोडून अजून कोणी थोडंफार तरी ऍटलिस्ट वचन तरी कुठे मी बोलले होते ते तरी शोधायचा प्रयत्न केला आहे. एनीबडी प्लीज जेन्युअनली टेल ब्लेस येस यू. येस नो. ओके. सो स्तोत्र संहिता 92-12 मध्ये देवाचं वचन सांगतं नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. ज्यावेळेस मी खूप वर्षापूर्वी हे वचन वाचलं होतं त्यावेळेस मी म्हटलं खजुराचं उदाहरण देवाने का दिलंय? का एवढं म्हणजे इतकी सुंदर सुंदर फळं आहेत ना, किती सुंदर फळं आहेत. पण खजूर म्हणजे आपण कसं प्रत्येक फळाचा एक सीझन आहे. जसं आता उन्हाळा होऊन गेला तर आंब्यांचा सीझन झाला. आता बघा पावसाळा आहे. आता सगळीकडे तुम्हाला हे दिसतील काय म्हणतो आपण अननस दिसेल. त्यानंतर तुम्हाला पेरू दिसतील. पावसाळ्यात पेरू भरपूर येतात. अननस, पेरू, त्याच्यानंतर डाळिंब दिसतील तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर थोडंसं थंडीचा सीझन आला की तुम्हाला संत्री, चिकू वगैरे ही फळं दिसायला लागतील. चेरी वगैरे येऊन गेले आताच. ओके. लिचीची फळं येऊन गेली. सो प्रत्येक फळाचा एक सीझन आहे. पण आपण असं नाही म्हणत चला खजुराचा सीझन आलाय खजूर घेऊया किंवा फ्रेश खजूर हल्ली काही वर्षांमध्ये मार्केटमध्ये दिसायला लागले. ओले खजूर जे फळ येतं ते. नाही तर अदरवाईज खजूर म्हणजे आपल्याला नाही का एक सुक्क खजूर किंवा ओलं खजूर जे मिळतं जे पॅकेट मध्ये येतं किंवा डब्यामध्ये येतं तेच माहित होतं. प्रेज द लॉर्ड. सो आपण असं कधी म्हणजे मला तेव्हा प्रश्न पडायचा की इतकी सुंदर सुंदर मोठमोठी चांगली चांगली फळं आहेत आणि परमेश्वर फक्त खजुराचं उदाहरण का देतो एवढ्या छोट्याशा फळाचं जे की नाही का सुकलेलं किंवा जे ड्राय झालेलं आपण आणतो ना त्याला काही रूप रंग नाही काहीच नाही. प्रेज लहानपणी ज्यावेळेस आई द्यायची ना ते बघूनच असं वाटायचं नाही का नाही बाबा हे फळ नाही खायचं. आई म्हणायची नाही खायचं खायचं. मग ते काय करायची आई खारीक आणायची त्याची पावडर करून वगैरे असं नाही का लाडू बनवून किंवा दुधातून वगैरे द्यायची. पण असं खजूर खायचं
म्हणून असं त्यावेळेस असं आवडीने खाल्लं जायचं नाही. प्रेज द लॉर्ड लहानपणी. कारण बघूनच असं वाटायचं की काय आहे? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो त्यावेळेस मला प्रश्न पडलेला अँड स्टार्टेड सर्चिंग. आय सेड परमेश्वर जो बोलतोय तर नक्कीच या फळामागे काहीतरी रहस्य असेल. त्या काळामध्ये हे फळ मला एवढंच माहित होतं की 40 दिवसांचे उपवास झाले. जसं की रोजा पकडतात पहा. इस्लामी लोकं वगैरे. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस पण नाही का त्यांचं जे टायमिंग असतो, ज्यावेळेस पण संध्याकाळी उपवास सोडतात, तर ते खजूर वाटूनच करतात. सो आम्ही मुंबईला ज्यावेळेस होतो, सो तिथे आम्हाला माहिती आहे, की त्यांचे ज्यावेळेस 40 दिवसांचे नाही का त्यांचे रोजे चालू असायचे, उपवास संपला, की ते सगळ्यांना खजूर वाटायचे. म्हणजे अक्षरशः मोठी-मोठी हातगाडीवर ते खजूर घेऊन यायचे आणि सगळ्यांना वाटायचे असे एवढे-एवढे खजूर. तर ते एक माहीत होतं. बाकी दुसरं काहीच माहीत नव्हतं. प्रेज द लॉर्ड. देन आय स्टार्टेड सर्चिंग. सगळ्यात पहिले मी एक नॅचरली जर खजुराचं किंवा पाम ट्री म्हटलं ओके तर त्याचं स्टडी केलं त्यावेळेस. नंतर मी म्हटलं बायबलमध्ये प्रभूला यातून काय सांगायचं आणि इतक्या अद्भुत गोष्टी मिळाल्या ना. ही इज टॉकिंग अबाउट अस. परमेश्वर आपल्याबद्दल बोलतोय. परमेश्वर आपल्यासाठी या गोष्टीचा संदर्भ देतोय आणि इथून काहीतरी देवाला आपल्याबद्दल बोलायचं. असंच म्हटलेलं नाहीये. खजुरासारखा जेव्हा म्हणतो ना, तेव्हा खजुराचं झाड डोळ्यासमोर नाही तेवढंसं फळ येतं ना. आय यूज्ड टू थिंक नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. काय ह्याच्यात समृद्ध होण्यासारखं? काय आहे? लाईफ फ्लरिश म्हणजे काय आहे? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये आता जसं सिस्टर प्रीती आणि शुभांगी सिस्टरने सांगितलं. खूप छान त्यांनी स्टडी केलंय, त्यांनी मेहनत घेतली दिसून येते. गॉड ब्लेस देम. लेट दे रिसीव्ह देअर रिवॉर्ड इन जीसस क्राइस्ट. ओके. प्रेज गॉड. सो आपण ना नॅचरली काही गोष्टी पाहूया. मी का सांगते? कारण हे सगळं आपल्या जीवनाशी संबंधित आहे म्हणून. जसं सिस्टर म्हणाल्या, की खजुराचं झाड कुठल्या ठिकाणी येतं माहिती? वाळवंटामध्ये किंवा ना जिथे जास्त उष्णता आहे अशा ठिकाणी. पहा जिथे रखरखतं ऊन आहे, खूप उष्णता आहे, जिथे पाणी जास्त नाहीये, अशा ठिकाणी एखादं झाड वाढणं, त्या उष्णतेचा सामना करून सरळ एवढं उंच वाढणं ही साधारण गोष्ट नाहीये. पण या झाडाची, या पाम ट्रीची क्वालिटी काय माहिती? की ते झाड आहे ना, ते सरळ वाटतं. पहा त्याला वाढत असताना इकडे एक फांदी, इकडे एक फांदी, इकडे एक फांदी असं नाही होत. काही लोकांना जर खजुराचं झाड माहीत नसेल, तर देअर इज अ ग्रुप ऑफ ट्री ज्याला पाल्म्स म्हणतात. त्या पाम ट्रीमध्ये एक तर डेट पाम म्हणजे खजुराचं झाड येतं, कोकोनट पाम येतं, अरेकिया पाम येतं, वेगवेगळे. जसं नारळाचं झाड तुम्ही पाहता त्यानुसारच खजुराचं झाड असतं. तसंच वाढतं. नारळाची झाडं तुम्हाला जास्त कुठे दिसतात पहा समुद्रकिनारी, उष्णता जिथे आहे तिकडे. पण त्याची क्वालिटी काय? ते कुठेही वाढतं. म्हणजे चांगल्या ठिकाणीही वाढतं. तुम्ही शहरातही पाहाल, तुम्ही गावातही पाहाल. पण जास्त जर कुठे पाहिलं ना, तर ती जिथे उष्णता जास्त आहे, समुद्रकिनारी वगैरे पहा तुम्हाला नारळाची झाडं दिसतील. सो पाम ट्री सुद्धा ना अशा वाळवंटामध्ये रखरखतं ऊन जिथे आहे, जिथे उष्णता खूप जास्त आहे, जिथे पाणी कमी आहे किंवा जिथे ना खारं पाणी आहे, समुद्रकिनारी कसलं पाणी असणार आहे? सॉल्टी वॉटर असणार आहे. अशा ठिकाणी ते वाढतं. सो तुम्हाला दिसतंय की कितीही त्रास असू दे, कितीही परिस्थिती बिकट असू दे, विपरीत असू दे, वाढीसाठी काहीच पोषक वातावरण नसू दे, तरी सुद्धा हे झाड सरळ लिटरली सूर्याच्या दिशेने सरळ वाढतं. उन्हाच्या दिशेने सरळ वाढतं ते. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही दुसरी झाडं अशी लावली आणि त्याच वातावरणामध्ये ज्याला खजुराच्या झाडाला जाऊन कोणी रोज पाणी नाही टाकत. तुम्ही पाहिलंय कधी? की अशा बागा लावल्या आहेत आणि नाही का रोज कोणीतरी नाही का पाणी मारतंय, सिंचन लावलंय तिकडे. नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो जसं सिस्टर म्हणाल्या त्याची मुळं 40 ते 50 फूट खोल जातात. इतकी खोल जातात ना, की ते आणि कुठल्या वातावरणामध्ये? वाळू आहे, जिथे जमीन ना जास्त माती नाहीये किंवा ओलसर आहे, कंटिन्युअसली नाही का जिथे खारं पाणी येतंय, समुद्राचं पाणी येतंय, अशा ठिकाणी, अशा मातीत सुद्धा ही मुळं खोलवर जातात. त्या ओलसर, त्या चिकट किंवा त्या क्षार मिश्रित म्हणजे सॉल्टी जी सँड आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा घट्ट धरून ठेवतात आणि त्याच्यातूनही इतक्या लेव्हलवर खाली जातात, की जिथे ना त्यांना ना फ्रेश वॉटर लागेल, ओके, ताज्या चांगल्या पाण्याचे झरे लागतील अशा इतपत जातात आणि तिकडून त्यांचं नरिशमेंट मिळवतात. सो हे झाड जितकं वर वाढतं ना, तितकंच खाली सुद्धा वाढतं. प्रेज द लॉर्ड. सो आपल्याला वरची उंची दिसते, पण खाली सुद्धा त्याची मुळं तितकीच खोलवर जातात. पाण्याच्या शोधात जातात. पाणी नाही मिळत आहे, जिथे ते आहेत तिथून ते नाही का पाणी मिळवतात. सो हे परमेश्वर आपल्याबद्दल बोलतोय. परिस्थिती वाईट असू दे, बिकट असू दे, विपरीत असू दे, काहीच पोषक वातावरण आहे. तुम्ही म्हणणार मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं. आय वॉज नॉट प्रिव्हिलेज्ड.
मला काहीच मिळालं नाही, मी किती अनलकी आहे. पण ज्यावेळेस परमेश्वर तुमच्याकडे पाहतो ना, परमेश्वराला माहिती आहे तुमच्यामध्ये अशी क्वालिटी की ह्या प्रत्येक परिस्थितीचा तुम्ही सामना करून तुम्ही वाढता आणि तुम्ही भक्कम पण होता. तुम्ही धरून नाही ठेवता, तुम्हाला कोणी उपटू शकत नाही, कोणी उखडून काढू शकत नाही सहजरीतीने. कारण तुमची मुळं इतकी खोलवर रुतलेली आहेत. इट टॉक्स अबाउट यू अँड मी. हालेलुया. आणि हे झाड सरळ 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 वाटतं बघा. एकच मेन ट्रंक असतं, एकच मेन खोड असतं ना, आणि मग वर पानं येतात. नारळाचं झाड कसं असतं, सरळ एक असं आहे का, एक नारळाचं इकडे आलं, ह्याला इकडे एक फांदी आली, दुसरी एक फांदी तिकडे आली. नो, खजुराचं झाड पण एकच मेन खोड आहे आणि वर त्याला पानं आहेत, तिकडे फळं येतात. प्रेज द लॉर्ड. जितकं झाड वर वाढतंय तितकंच त्याची मुळं सुद्धा म्हणजे खोलवर आतमध्ये सुद्धा तितकीच नाही का त्याची वाढ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्हाला माहितीये जसं सिस्टम म्हणायला की ते झाड आहे ना उन्मळून पडत नाही. तुम्हाला माहितीये इट हॅज सो मच फ्लेक्झिबिलिटी. इतकं जास्त समुद्रकिनारी किंवा ना तुम्ही वाळवंटामध्ये पहा की ना खूप जास्त प्रवाहाने वारे वाहतात. द स्पीड ओके एअर नाही आहे ना, इट मूव्स. विंड जे आहे वारा तो इतक्या जोरात वाहतो ना की अशा गोष्टी पण उडून जातात. आपण जर तिकडे चालायचा प्रयत्न केला ना, ज्यावेळेस जोरात वारे सुटतात समुद्रकिनारी आपल्याला ढकलल्यासारखं वाटतं पहा. हातातल्या वस्तू उडून जातात. आणि हे झाड हे तर खाली आहे, जितकं वर जाल तितका अजून वाऱ्याचा वेग वाढतो. जेव्हा झाड हे वर वाढते ओके, जस्ट जस्ट थिंक ओके, इमॅजिन करा, गोष्टी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. हे झाड जर असं वर वाढतंय आणि तितकं जास्त वारा वाहतोय, तर हे झाड आहे ना हे असं सरळ असं खूप जास्त नाही का, वडाचं झाड वगैरे जसं पाहतो तसं खूप जास्त रुंद असं खोड नाहीये याचं. खूप जास्त नाहीये ते झाड, असं सरळ वाढतं. खोड पण त्याचं नाही का इतकाच असा बुंधा जो आहे तो असा वाढतो. प्रेज द लॉर्ड. पण ते तितकं जास्त फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे. इतकं वारा आला ना असं खूप खालपर्यंत जातं, परत वर येतं. तुम्हाला माहितीये इट हॅज द क्वालिटी टू विथस्टँड द स्टॉर्म्स, मेनी स्टॉर्म्स ओके. खूप वादळ जरी आली ना तरी हे झाड गळून पडत नाही. रोजचा वारा नाही म्हणत आहे, वादळ जरी आलं तरी सुद्धा हे झाड असं उखडून किंवा मुळासकट उखडलं गेलंय ते असं पडत नाही. विचार करा, नारळाची झाडं इतकी उंच उंच आहेत किंवा पाम ट्री असे नाही का सरळ वाटतात, ते असे नाही का जर पडायला लागले तर कसं होईल. कशा प्रकारे देवाने त्यांना बनवले. किती सारे ऍक्सिडेंट्स घडतील जर असंच नाही का बीचवर कोणी फिरायला गेले, 2-3 नारळाची झाडं पडली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नो, देर इज नो फिअर ओके. तुम्हाला माहितीये हे झाड पडणार नाही. मग कितीही वादळ येऊ दे, कितीही वारा येऊ दे, तुम्हाला माहितीये ते झाड ना जमिनीपर्यंत खाली वागतं. लिटरली तुम्ही युट्यूबवर जा, तुम्ही गुगलवर जा, लाईक फ्लेक्झिबिलिटी चेक करायची असेल, व्हिडिओज भेटतील तुम्हाला. असं खूप वादळ आलं, पाणी आलं, पूर जरी आला ना, समुद्र किनारी आहे म्हणजे सतत नाही का लाटांचा मारा बसणार आहे, सतत ना पूर पण येणार आहे. किंवा वाळवंटात आहे जिथे पाणीच मिळणार नाहीये, तरी सुद्धा हे झाड जगतं, तरी सुद्धा हे झाड वाढतं, तरी सुद्धा हे झाड फळ देतं. प्रेज द लॉर्ड. सो खूप पाणी असू दे, पूरजन्य परिस्थिती असू दे, खारं पाणी असू दे किंवा पाण्याचा थेंबही नसू दे, काहीच आजूबाजूला नसू दे, फक्त वाळवंट असू दे, फक्त कोरडे वारे असू देत, उष्णता असू दे, तरी सुद्धा हे झाड काही वाढायचं थांबवत नाही. प्रेज द लॉर्ड. सो आपण तसे आहोत ख्रिस्तामध्ये. हालेलुया. ना आमची वाढ कोणी थांबवू शकत, ना आम्हाला कोणी रोखू शकत. काहीही परिस्थिती असू दे, हा त्रास असू दे, तो त्रास असू दे, कोणी अडवणूक करू दे, अडखळण घालू दे, we will flourish like a palm tree. Praise the Lord, praise the Lord. हे झाड इतकं वादळ आल्यावर इतकं खाली वागतं ना की असं वाटेल ना की तुम्हाला हे झाड आता नाही का गेलं, पूर्ण झाड नाही का गळून पडाले असं वाटेल. पण जसं नाही का हे वाकल्यानंतर सुद्धा नाही का थोड्या वेळाने ज्यावेळेस ती इंटेन्सिटी कमी होते, झाड पटकन असं उभं राहतं. प्रेज द लॉर्ड. सो इट हॅज द क्वालिटी. किती समस्या होऊ दे, किती वादळ येऊ दे, कोणी कितीही तुडवण्याचा प्रयत्न करू दे, कोणी कितीही जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करू दे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, परंतु त्या सगळ्या अटॅक्सचा, सगळ्या अडचणींचा, सगळ्या हल्ल्यांचा सामना करूनही, पडूनही पुन्हा उभं राहणार. हा आपला गुणधर्म आहे. हालेलुया. लोकांना वाटेल संपला आता, पण आपण पुन्हा उभं राहणार, आपण पुन्हा नाही का फळ देणार, आपण पुन्हा वाढणार.
हालेलुया. सो म्हणून परमेश्वराने इकडे खजुरीसारखा समृद्ध होईल असं लिहिलंय. ओके. इट थ्राइव्हज, दिस ट्री थ्राइव्हज इन वॉर्म एरियाज. कितीही उष्णता असू दे. वाळवंटात दुसरी झाडं नाहीये, काहीच नाहीये. तिकडे एक तर तुम्हाला निवडुंग, कॅक्टस वगैरे दिसेल किंवा हे झाड दिसेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे झाड त्या वाळवंटातल्या मातीमध्ये सुद्धा खाली जातं. स्वतःचं पोषण जे पाहिजे, पाणी जे पाहिजे ते मिळवतं आणि वाढतं. पहा, तुम्हाला कधीच नारळाचं झाड किंवा खजुराचं झाड जे आहे ना, पाम पाम ट्रीज, ते असे नाही का एकदम पिवळी पडलेली पानं आहेत, सुकलेली पाने असं नाही दिसणार. ऑलवेज इट्स लीव्स आर ग्रीन आणि मोठमोठी पानं आणि हिरवीगार असतात ती. मग उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, दुष्काळ असू दे, पूर असू दे, एखादी फांदी सुकून जाईल, ती गळून पडेल, पण बाकीचं सगळं हिरवंच असेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इट इज एव्हरग्रीन ट्री. प्रेज द लॉर्ड. ते झाड सुकत नाही, त्याची पानं कोमेजत नाही. हालेलुया. आणि असे तुम्ही आणि मी आहोत. असं परमेश्वरामध्ये असलेली नीतिमान लोक आहेत. हालेलुया. आपल्याला वाटत असेल आता काहीच चांगलं माझ्या जीवनात घडत नाही, मी काय करू, मी काय. तुम्ही हालेलुया, तुम्ही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवताय. प्रेज द लॉर्ड. आज सकाळीच मी डिस्कस करत होते माझ्या हसबंड सोबत आणि मी त्यांना म्हणत होते की मला अजून काही एरियाज मध्ये काम करायचं आहे. नो, माझ्यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे चॅलेंजेस आहेत आणि मला ओव्हरकम करायचे. यु नो व्हॉट ही सेड. त्यांनी मला सांगितलं, तू भले त्या गोष्टी असं वाटत असतील तुला की कमजोरी आहे किंवा ह्या एरियामध्ये ह्या स्वभावामध्ये तुला बदल करायचे, इकडे हे करायचे, पण ह्या गोष्टी का घडतायत माहिती? कारण जी तुझी स्वतःची आयडेंटिटी नाहीये, जी तुझी ओळख नाहीये ना, ते तू आहे असं समजते. ओके. आय विल एक्सप्लेन यू. म्हणजे काय म्हणायचे, मला माहिती समजायला थोडं कठीण जाईल. समजा एखादी व्यक्ती आहे ना, एखाद्या व्यक्तीला असं वाटतंय की त्या व्यक्तीमध्ये जलसी भरपूर आहे किंवा खोटं बोलतेय किंवा खूप लस्टफुल आहे. एखाद्या व्यक्तीला असं वाटतं माझ्यामध्ये खूप मत्सर आहे, माझ्यामध्ये खूप जलसी आहे आणि हे चांगलं नाहीये. ओके. आणि त्या व्यक्तीला माहिती ना, ती व्यक्तीचा स्वभाव तसा आहे. त्या व्यक्तीला दिसतंय की आपण कसं वागतोय, काय करतोय. प्रेज द लॉर्ड. म्हणते की माझा असा स्वभाव आहे, माझ्यामध्ये या कमजोरी आहेत, हे वाईट आहे, मला यातून ओव्हरकम करायचंय. राईट आहे, बरोबर आहे, व्यवस्थित आहे, चांगलं आहे की जाणीव होतीये, पश्चाताप केला पाहिजे, चुकतंय, हे नाही केलं पाहिजे, ह्याची जाणीव होते. पण तुम्हाला माहितीये हे एक इट इज लो लेवल. ओके. हा वरचा दर्जा नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या पुढे एक लेवल आहे. त्याच्या पुढे, ओके, जिथे नाही का ह्या जाणीवेमध्ये ती व्यक्ती नाही चालत, ह्या कॉन्शियसनेस मध्ये नाही चालत की अरे माझ्यामध्ये जलसी आहे, अरे मला ना चिडचिड होते, मला ना पटकन राग येतो, मी ना अनफॉरगिव्हनेस मध्ये चालते. नाही. आता स्वतःमध्ये काय कमजोरी हे एखादी व्यक्तीला समजतंय आणि ती अॅक्नॉलेज करते, ओळखून घेते आणि त्या कमजोरीवर ओव्हरकम करायचा प्रयत्न करते. ही गोष्ट चांगली आहे. बट इट इज नॉट व्हेरी गुड, इट इज नॉट एक्सलंट किंवा हे खूप छान नाहीये. का? कारण बायबल सांगतं की आपल्याला ख्रिस्ताचं मन आहे. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला नवीन सृष्टी बनवलंय. पहा, जुने ते होऊन गेले, सर्व काही नवीन झाले आहे. सो त्याच्या पुढची लेव्हल काय? जिथे भलेही त्या व्यक्तीमध्ये हे विचार आहेत, पण ती व्यक्ती म्हणते नाही, हा स्वभाव माझा नाहीये, हे मी करत नाहीये आणि मी ह्या स्वभावाला नाकारते, मी ह्या गोष्टीला नाकारते, कारण माझ्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव आहे, मला ख्रिस्ताचं मन आहे, देवाने मला नवीन बनवले, ह्या जुन्या गोष्टी मला बांधू शकत नाही, ह्या जुन्या गोष्टी माझ्यावर काम करू शकत नाही. सो ही एक पुढची लेवल झाली. हालेलुया. त्याच्या पुढची एक लेवल आहे माहिती, याच्या पण पुढे त्या व्यक्तीकडून समजा अशी चूक झाली, चिडचिड झाली आणि काय, पण ती व्यक्ती लगेच म्हणते नाही, हे काहीतरी चुकीचं घडलंय, हा माझा स्वभावच नाहीये, मी अशी कधीच असू शकत नाही, कारण मी मेलीये, मी ख्रिस्तामध्ये, ख्रिस्त माझ्यामध्ये, मी मरण पावले, ख्रिस्तामध्ये मी पुनरुत्थित झाले, आता मी जगत नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. या गोष्टी होऊ शकत नाही, फसवणूक आहे, हे नाही का लबाडी आणि मी याला नाकारते, माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो. सो तुम्ही कोणत्या कॉन्शियसनेस मध्ये, तुम्ही ह्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लेवलवर कोणत्या कॉन्शियसनेस मध्ये जगताय आणि चालताय ह्याने फरक पडतो. ऑल द 3 लेवल्स आर गुड, बट यु नो एकापेक्षा एक जास्त वरचढ आहे. प्रेज सो ही वॉज टेलिंग मी, माझे हसबंड मला म्हणत होते की तू समजून घे
तू जेव्हा म्हणते ना माझा हा स्वभाव आहे, तर तू अजून पण खालच्या निम प्रकाशामध्ये चालते. तू कंप्लीट लाईटमध्ये नाही चालत आहे. ओके. तू अर्ध्या प्रकाशामध्ये आणि अर्ध्या अंधारात चालतेय. का? कारण तू अॅक्नॉलेज करतेय, की ही कमजोरी आहे. तुला यावर ओव्हरकम करायचंय. तुला असं वाटतंय. पण तू त्याच्यावर का विश्वास ठेवते जे तुला वाटतंय किंवा जे तुझ्याकडून घडतंय? प्रेषित पौल काय म्हणाला, की जे चांगलं मी करायचं इच्छितो ते माझ्याने होतच नाही. म्हणजे मी ठरवलं मी आजपासून ही गोष्ट करणार नाही, तर मी तीच गोष्ट करते. आणि तो म्हणतो जे मला नाही करायचंय तेच मी करतो. तर माझ्या शरीरामध्ये मला एक नियम दिसून येतो. प्रेषित पौल काय म्हणतो, आय सी अ लॉ इन माय फ्लेश. माझ्या शरीरामध्ये मला एक नियम दिसून येतो, की तो नियम माझ्या ना आत्म्याविषच्या विरोधात, माझ्या जीवाच्या विरोधात युद्ध करतोय. माझं मन म्हणतं हे करायचंय, मला ते करायचंय आणि माझं शरीर नाही का मग त्याच्या विपरीत वागतंय. ज्या चुका मला नाही करायच्या त्याच चुका मी करतोय. असं प्रेषित पौल म्हणतोय. मी माझं नाही सांगत आहे. प्रेषित पौल म्हणतोय. मग मी कुठे असेल बापरे! प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो देअर इज अ लॉ इन द फ्लेश. एक एक नियम शरीरामध्ये चालू आहे. प्रेषित पौल म्हणतो मला जे नाही करायचं तेच मी करतोय. पण तरी सुद्धा प्रेषित पौल काय म्हणतो? बोल्डली तो म्हणतो, तुम्ही माझं अनुकरण करा कारण मी ख्रिस्ताचं अनुकरण करतोय. सो ही इज वॉकिंग इन द हायर लाईट. तो त्या उच्च नाही का प्रकाशामध्ये चालतोय जिथे तो मी पापी आहे, मी वाईट आहे, मी कसं सुधरू प्रभू मदत कर असं रडत नाही. त्याला माहितीये की त्याच्याकडून ही चूक घडते. पण त्याला हे पण माहितीये की नाही का त्याच्या ठायी जो ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे ह्या गोष्टी घडत नाहीयेत. तर नाही का त्याच्या शरीरामध्ये जे नाही करायचं ते केलं जातं. एक विरोधाभास त्याला दिसतोय, परंतु तरी सुद्धा तो आत्मिक गोष्टींकडे मन लावतोय. प्रेज द लॉर्ड. आय डोंट नो, मला माहित नाही तुम्हाला हे समजतंय की नाही. का डिफिकल्ट जातं माहिती आपल्याला? कारण आपण पापी आहे, आपण चुका केल्या आहेत, आपलं मन चांगलं नाही, आपण असे ह्या गोष्टींबद्दल वर्षानुवर्ष आपण शिकतोय. लोकं आपल्याला नाही का जाणीव करून देतात, तू वाईट आहे, तू असंच आहे, तू तसंच आहे. तर आपल्याला इतकं माहित झालंय स्वतःबद्दल, आपण इतकं स्वतःला दोष देतो, की बायबल काय सांगतं ना तिच्यावर विश्वासच ठेवत नाही. दिस बायबल, ओके. मी कोण आहे जे बायबल माझ्याबद्दल सांगतं ते आहे. लोक काय म्हणतात, मी काय म्हणते ते मी नाहीये. कारण माझा शब्द बदलेल, माझ्या शब्दाला महत्व नसेल. हे बोलणारी लोक पण उद्या बदलतील, पण हे देवाचं वचन जे माझ्याबद्दल बोलतं ते कधीच बदलणार नाही. ह्यातला एकही काना मात्र रद्द होणार नाही. सो देर आर डिफरंट लाईट्स. हालेलुया. फॉर एक्झाम्पल वेगवेगळे प्रकाश जर सांगायचे झाले तर तुम्हाला माहितीये देवदूतांचे वेगवेगळे स्तर आहेत. देवदूत सुद्धा ना वेगवेगळ्या रेल्म मधून, वेगवेगळ्या स्तरामधून काम करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड जीसस. प्रेज द. तुम्हाला माहितीये सर्वोच्च देवदूत आहे, त्याच्यानंतर थोडे खालच्या, त्यांच्यानंतर दुसऱ्या स्तरावर, तिसऱ्या स्तरावर असे वेगवेगळ्या स्तरावर देवदूत आहेत. प्रेज द लॉर्ड. देर आर डिफरंट लेवल्स. सो जे हायेस्ट लेवलला जे देवदूत आहेत ना ते ज्या प्रकाशात चालतात ना त्या प्रकाशामध्ये नाही का आपण पण नाही चालत, किंवा त्या प्रकाशामध्ये दुसऱ्या लेवलचे देवदूत नाही चालू शकत. प्रेज द लॉर्ड. जसं की सगळ्यात हायेस्ट मध्ये सराफिम आहेत. हालेलुया. लॉर्ड. प्रेज लॉर्ड. सो सर्वोच्च लेवलला जे आहेत ना ते सराफिम आहेत. माहिती? सराफिम कोण आहेत माहिती? जे पित्याच्या उपस्थितीत राहतात. तिकडची जागा ते सोडू शकत नाही. ते इतक्या गौरवशाली ठिकाणात राहतात की तिकडून थोडंसं खालच्या ठिकाणात ते आले ना, दॅट इज नॉट सुटेबल फॉर देम. लाईक अशुद्ध झाल्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो सेराफिमचा अर्थ काय होतो माहिती का? बर्निंग फ्लेम. म्हणून तर नाही का ह्या देवदूतांनी काय केलं, वेदीवरील नाही का एक आग, एक इंगळ घेऊन, ते कोळसा घेऊन आले आणि यशाच्या मुखाला लावले आणि म्हणाले तुझा अधर्म दूर झाला आहे. ओके. सो दीज एंजल्स आर लाईक दे कॅरी सो मच फायर. ओके. त्याच्यानंतर जर नाही का एक एक सेकंड लेवल किंवा दुसरा स्तर पाहिला तर चेरुबीम आहेत, किंवा ज्याला आपण म्हणतो करूब. आपला परमेश्वर कोण आहे? करूबारूढ परमेश्वर आहे. वेदी ज्या वेळेस कराराचा कोष ठेवला आणि ते बनवलं, तिकडे कोण होते? 2 करूब होते, एकमेकांना पंखाला पंख लावून. प्रेज द लॉर्ड. ते वेगळे देवदूत आहेत. सो करूब कोण आहेत माहिती का? हे जे करूब आहेत ना ते पूर्णपणे नाही का त्या या करूबांना नाही का 4 चेहरे आहेत, 2 पंख आहेत. प्रेज द लॉर्ड. नाही, करूबांना हां, 4 पंख आहेत. 2 आपले पाय झाकतात, 2 ने नाही का ते असे एकमेकांना टच करतात. तुम्ही वेदीचं चित्र आठवा. प्रेज द लॉर्ड. आणि 2 पंख ते उडायसाठी पण वापरतात. हे करूब जे आहेत ना ते पूर्णपणे ज्ञान आणि नाही का परमेश्वराच्या प्रॉव्हिडन्सने भरलेले आहेत. ओके. सो दे आर फुल ऑफ विजडम.
दुसऱ्या लेव्हलला जे देवदूत आता हे करूब आहेत ना, ते सराफिमच्या लेव्हलला नाही जाऊ शकत. नाही जाऊ शकत. ते त्याच लेव्हलला राहणार. सराफिमच्या लेव्हलला जाण्याची त्यांना परवानगी नाही. सो डिफरंट लाईट, डिफरंट लेव्हल्स ऑफ ग्लोरी. हालेलुया. सो सराफिम आहे, मग करूब आहेत. मग करूब हे फुल ऑफ विजडम आहे. देवाच्या प्रॉव्हिडन्सने भरलेले आहेत आणि ते काय करतात? स्पेशल ठिकाणाला ना प्रोटेक्शन देण्यासाठी आहे. जसं की ज्यावेळेस आदम आणि हव्वाला बागेतून काढलं आणि कोणी जीवनाच्या झाडाला हात लावू नये म्हणून परमेश्वराने कोण ठेवलं? एक करूब, एक फिरणारी तलवार एदेन बागेच्या भोवती ठेवली. तिकडे सराफिम शब्द नाही वापरले, आद्य देवदूत नाही वापरले, करूब शब्द वापरले. ओके. सो हे करूब यांचं काम म्हणून तर नाही का ज्यावेळेस कराराचा कोष ठेवला त्यावर करूब बनवायला सांगितले परमेश्वराने. रक्षण करण्यासाठी असतात करूब. हे करूब काय करतात माहिती किंवा चेरुबिम जे म्हणतात ना, आता त्या जीवनाच्या झाडाचं संरक्षण करतायत ते. त्या जो कराराचा कोश आहे त्याचं संरक्षण करतायत. सो डिफरंट लेवल, डिफरंट लाईट, डिफरंट कॅटेगरीज अँड डिफरंट जॉब्स टू डू. वेगवेगळं काम त्यांना करायचंय. त्याच्या खाली जर तुम्ही म्हटलं ना तर थ्रोन्स आहेत. हालेलुया. वेगवेगळे हे म्हणजे तीन तीनचे असे वेगळे नाही का तुम्हाला पहिले सर्वोच्च स्तरामध्ये तीन आहेत ते आहेत सराफिम, करुबिम आणि थ्रोन्स म्हणजे जे नाही का सिंहासनाचं नाही का तुम्हाला दिसणार त्याच्या अवतीभोवती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे देवाचं प्रेम दाखवतात, देवाचं नाही का निरंतर प्रेम दाखवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं की याचं वर्णन कुठे आहे मी तुम्हाला सांगते. एजेकिएल. ओके. एजेकिएलचा जर दृष्टांत पाहिला त्याच्यामध्ये तो म्हणतो ना, मी असं एक नाही का देवदूत, असं दिव्य देवदूत उडताना पाहिलं. ओके. जो नाही का ज्याला पंख आहे, ज्याला चाका आहे, ज्याच्या सगळ्या शरीरभर डोळे आहेत आणि ते नाही का सरळ जातात, ते टर्न घेत नाहीत. एजेकिएलचा 10वा अध्याय यहेजकेलमध्ये वगैरे तुम्ही वाचाल. तर हे हे त्याच्या खालच्या लेव्हलचे, हे तिसऱ्या स्तराचे देवदूत आहेत. मी एक दिवस हे डिटेलमध्ये शिकवेन. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर कोण आहेत माहिती? एक दुसरं ग्रुप तयार होतो. त्याच्यामध्ये कोण आहेत? सत्ताधिकारी आहेत, डॉमिनियन्स आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे जे अधिकारी, सत्ताधिकारी आणि नाही का जर तुम्ही इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 10 पासून पुढे वाचलं ना तर तुम्हाला हे वेगवेगळी नावं दिसतील की आपलं लढणं कोणासोबत आहे. हा, असे अजूनही देवाच्या राज्यात आहेत आणि तिथले काही लोक पडलेले आहेत. सो हे जे लुसिफर किंवा हे बाकीचे दुरात्मे जे पडले आहेत ना ते लिटरली सत्ताधिकारी होते, त्यातले काहीतरी अधिकारी होते म्हणून शब्द तो वापरलाय. तुमचं लढणं कोणासोबत आहे? सत्ताधिकाऱ्यांसोबत आहे, अंधकाराच्या काळोखातील जगाच्या अधिपतींसोबत आहे. सो हे वेगवेगळे स्तर आहेत. आजही देवाच्या राज्यामध्ये असे कित्येक देवदूत आहेत जे सत्ताधिकारी आहेत, जे अधिपती आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि जे सामर्थी आहेत. प्रत्येक देवदूताला एक वेगळं स्तर आहे. पण हे नाही का हळूहळू हळू हे सत्ताधिकारी, अधिकारी हे सगळे अजून खालच्या लेवलला आले. ओके. 5वा 6वा स्तर आला. त्याच्या अजून खाली आले की प्रिन्सिपॅलिटीज. हालेलुया. मग त्याच्यानंतर प्रिन्सिपॅलिटीज म्हणजे म्हणजे काय माहिती का? ते एखाद्या प्रांताचं संरक्षण करतात. म्हणजे सत्ता सत्ता गाजवणारे. ओके. प्रिन्सिपॅलिटीज आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रिन्सिपॅलिटीजच्या अजून खाली कोण आहे माहिती? आर्च एंजल किंवा आद्य देवदूत. कोण कोण आद्य देवदूत आहे? आपण बायबलमध्ये वाचलंय. गॅब्रियल बद्दल आपण बायबलमध्ये वाचला आहे. मायकल बद्दल हे आद्य देवदूत आहेत. मग गॅब्रियल आणि मायकल. ओके. मायकल परमेश्वराच्या सेनेचा कॅप्टन आहे. इज कॅप्टन. ओके. मेन लीडर परमेश्वराची जी आत्मिक सेना आहे. सो असे देवदूत आहेत जे लढायचं युद्धाचं काम करतात. त्यांचा अधिकारी कोण आहे? मायकल. मायकल आद्य देवदूताच्या नाही का लेवलला आहेत. ओके. त्याच्यानंतर नाही का देवाचे असे एक एंजल्सची देवदूतांची कॅटेगरी जे फक्त संदेश वाहनाचं काम करतात, जे इकडून तिकडून मेसेज देणार. ओके. त्यांचा कॅप्टन कोण आहे? गॅब्रियल. सो गॅब्रियलच्या हाताखाली कितीतरी नाही का मिलियन्स ऑफ एंजल आहे जे फक्त नाही का मेसेंजर म्हणून काम करतात, संदेशवाहक, पोस्टमन म्हणून काम करतात. प्रेज द लॉर्ड. पण हे सगळे नाही का अजून खालच्या स्तरावर आले. त्याच्यावर किती देवदूत गेलेत, वेगवेगळे स्तर गेलेत. प्रत्येक स्तरामध्ये करोडो देवदूत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या खाली आहेत एंजल्स, देवदूत, पारिचारिक आत्मे. हालेलुया. आता ह्या एंजल्स देवदूतांच्या याच्यामध्ये सुद्धा काही देवदूत आहेत ना ते मनुष्यासारखे आहेत, जे शरीरामध्ये आहेत. हालेलुया. ते देवदूत आल्यावर करणार. येशू म्हणाला ना कित्येकांनी नाही का ज्यावेळेस स्वागत केले, कित्येकांनी ज्या वेळेस घरी कोणी पाहुणे आले नाही का आदरातिथ्य केलंय तर देवदूतांचा कळत न कळतपणे पाहुणचार केलाय. ज्या वेळेस अब्राहम
एला वृक्षाखाली तिकडे बसला होता आणि त्याने पाहिले समोरून 2 पुरुष येत आहेत. लिहिलं आहे त्याने पाहिलं की 2 पुरुष येत आहेत. बरोबर पुढे जाऊन वाचता त्यावेळेस त्याला आणि हा अब्राम पळत जातो आणि म्हणतो, "नाही, नाही, 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 तुम्ही माझ्या घरी या. माझ्या घरी थांबा जरा, आराम करा, विसावा घ्या. मी नाही का जेवण बनवतो. ते जेवल्याशिवाय माझ्या घराला ओलांडून जायचं नाही." कारण ते शरीरामधले असलेल्या देवदूतांना कोणी ओळखलं होतं? अब्रामाने ओळखलं. अब्रामाला माहिती आहे हे देवदूत आहेत. सो देवदूतांमध्ये अशी कॅटेगरी आहे जे शरीरामध्ये ज्या माणसासारखे दिसतात. प्रेज द लॉर्ड. सो नाही का आणि अब्राम म्हणतो आणि असं आहे. मग सारा बनवते जेवण आणि ते म्हणतात पुढच्या वर्षी ह्याच दिवसामध्ये सारेला नाही का पुत्र झालेला असेल. ते देवदूत आहेत. ते कुठे चालले? ते सदोम गमोरा नगराचा नाश करायला चाललेत. हालेलुया. ज्यावेळेस लोट सदोम गमोरा नगराच्या वेशीपाशी बसला आणि ते देवदूत येतात. लोट त्यांना घरी घेतो. त्या पूर्ण गावातले नाही का जे पुरुष आहेत, जर ते देवदूतांच्या शरीरामध्ये असते म्हणजे आपण जसं इमॅजिन करतो पंख-बिंख, प्रकाश-बिकाश धारण करून ना, तर त्या लोकांनी नाही का मागे लागले नसते. पण ते देवदूत मनुष्याच्या शरीरात म्हणजे अशी एक कॅटेगरी आहे देवदूतांची जे मनुष्याच्या सारखे दिसतात, माणसांसारखे ओके. ते माणसांसारखे आले आणि पूर्ण गाव सदोम नगर नाही का लोटच्या घराला भेटतात म्हणतात तुझ्या घरात जे पुरुष आले त्यांना पाठव आम्हाला त्यांच्यासोबत नाही का कुकर्म करायचे आम्हाला त्यांच्यासोबत त्या गोष्टी करायच्यात. त्यांना वाटलं कोणते तरी पुरुष आलेत. प्रेज लॉर्ड. तो म्हणतो नका नका असं नका करू माझ्या तरुण पोरी घ्या पण यांच्यासोबत असं करू नका हे देवदूत आहेत. काही गोष्टी नाही का ज्यावेळेस मी आता बोलते तेव्हा तुम्हाला समजेल की का लोट बोलतो माझ्या पोरी घ्या पण त्यांना सोडा. काही गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. सो त्याला डिफरंट लेव्हल. तसं नाही का आपण नाही का ज्यावेळेस म्हणतो मी पापी आहे आणि एक जण मी पापीच आहे देव माझ्यावर प्रेम करत नाही. लो लाईट प्रकाशच नाही अंधारात चालतोय. दुसरे लोक प्रभूने माझ्या पापांची क्षमा केली. धन्यवाद प्रभू मी एवढ्या चुका केल्या पण परत जाऊन ती क्षमा करतो. एकदम नाही का अंधुक अंधुक प्रकाशामध्ये चालतोय. त्याच्यावरचा व्यक्ती प्रभू धन्यवाद तू माझ्या पापांची क्षमा केली आहे. मला माहिती मी पडलो तरी मी परत उठणार. त्याच्यावरचा स्तर अजून मोठ्या प्रकाशामध्ये पुढे लोक आहेत ज्यांना ते म्हणतात पापाचा आणि आमचा संबंधच नाही. ख्रिस्ताने आमचे पाप नाही का आमच्यापासून दूर केले. पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे आमचे पाप तेवढे दूर झालेत. मोठा प्रकाश. त्याच्यापेक्षा मोठा प्रकाश जे लोक नाही का पाप, श्राप यावर नाही का विश्वासच ठेवत नाही. सो काही लोक म्हणतात हे चुकीचं हे चुकीची शिकवण नाही. कोणत्या प्रकाशामध्ये ती व्यक्ती चालते, कोणत्या रेव्हलेशन मध्ये चालते ते आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात नाही आमच्याकडे ह्या गोष्टी राहूच शकत नाहीत कारण आम्ही नवीन सृष्टी आमचा जुना मनुष्य पाप करत होता आता आमची ती ओळख नाही आमची ओळख प्रभू येशू ख्रिस्त आहे. सो हे वेगळे स्तर आहेत. हालेलुया. देवदूत म्हटलं हे सगळे एंजल्स आहेत पण त्याच्यात सराफिम आहे, चेरुबिम आहे, थ्रोन्स आहेत, प्रिन्सिपालिटीज आहेत, पॉवर्स आहेत, डॉमिनियन्स आहेत, त्याच्यामध्ये आर्च एंजल्स आहेत आणि त्याच्यामध्ये नाही का एंजल्स पण आहेत. सो त्याला डिफरंट लेवल्स. तसं नाही काही डिफरंट वेगवेगळे स्तर आहेत. सो तुम्ही कोणत्या प्रकाशात चालताय? तुम्हाला ना नाही का त्या अंधुक अंधुक नाही का मिचमिचणाऱ्या प्रकाशातच चालायचे. प्रभू मी पापी आहे. माझ्यासाठी कोणीतरी प्रार्थना करा. माझ्यासाठी कोणीतरी हे करा. कधी तुम्ही पुढच्या प्रकाशात जाणार? कधी तुम्ही त्या उपस्थितीमध्ये राहणार जिथे सराफिम काम करतायत त्या देवाच्या स्थानामध्ये? पहा तुम्हाला देवाने सराफिम सारखं बनवलं नाही, चेरुबिम सारखं बनवलं नाही, करूब म्हणून बनवलं नाही. ते ह्या सगळ्या देवदूतांपेक्षा पण श्रेष्ठ असं बनवलंय कारण तुम्ही परमेश्वराची प्रतिमा आहात. तुम्ही देवाचं रूप धारण केलंय, देवाचं तेज धारण केलंय. तुम्ही त्याच्या प्रतिमेमध्ये त्याच्या सदृश्य बनवले. सराफिम देवासारखे दिसत नाही, चेरुबिम देवासारखे दिसत नाही. देवाने नाही का असं नाही बनवलं हा कसं बनवू. ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला लेट अस मेक अ मॅन इन आर इमेज, मनुष्याला आपण आपल्यासारखं बनवूया. प्रभूने सराफिम सारखं, चेरुबिम सारखं, आद्य देवदूत मायकल, गॅब्रियल यांच्यासारखं नाही बनवलं. म्हणून तुम्ही सर्वश्रेष्ठ परमेश्वराची निर्मिती आहात आणि सर्वश्रेष्ठ निर्मिती जी देवाचं स्वरूप धारण करून चालते ती निर्मिती आज मी पापी आहे. प्रभू मी काय करू? झोपेतून जागा व्हायची वेळ आली आहे. तुम्ही कमजोर नाहीये, तुम्ही रोगी नाहीये, तुम्ही गरीब नाहीये, तुम्ही आजारी नाही. हे सर्व काही तुमचं आणि हे सगळे जे देवदूत आहेत ना, हे देवाने आपल्यासाठी ठेवलेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज बायबल सांगतं देवाचं वचन प्रेषित पॉल म्हणतो, की जर तुमचं मन तुम्हाला दोषी ठरवत असेल तर तुमचं मन समजा XYZ आता आपल्या ग्रुपमध्ये समजा ना, ओके शुभांगी सिस्टर कडून काहीतरी चूक झाली. रात्रंदिवस तिचं मन तिला दोषी देत. तू चूक केली, तू पापी आहे, तू वाईट आहे, तू कसं काय केलं, तू ख्रिस्ती आहे, तू लोकांसमोर जाते, प्रार्थना घेते, वचन वाचते, हे करते आणि तू हे केलं आणि तिचं मन कंटिन्यू त्यांचं मन त्यांना ना दोषी ठरवतंय. कंटिन्यू नाही का त्या माफी मागतायत, रडतायत तरी सुद्धा नाही सारखे सारखे त्याच गोष्टी त्यांच्यासोबत घडतायत. सारखं सारखं नाही का तेच नकारात्मक विचार त्यांना छळतायत. तर तुम्हाला माहिती आता काय होतंय माहिती
माहिती? इथे प्रेषित पौल काय म्हणतो, ते वचन अशा परिस्थितीत घ्यायचं. तुमचं मन जर तुम्हाला दोषी ठरवत असेल, तर धीर धरा. कारण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या मनापेक्षा पण महान आहे, मोठा आहे. हालेलुया. म्हणजे माझं मन म्हणते, तू वाईट आहे, तू पापी आहे, देव तुझ्यावर प्रेम करत नाही. माझा प्रभू येशू ख्रिस्त माझ्या मनापेक्षा मोठा आहे. तो म्हणतो, मी तुला स्वीकारलंय, मी तुझ्यावर प्रेम केलंय, मी सार्वकालिक वृत्तीने तुझ्यावर प्रेम करत आलोय. म्हणून प्रेषित पौल म्हणतो, तुमचं मन जरी तुम्हाला दोषी ठरवत असेल, तर ना बी ऑफ गुड चिअर. ओके, चांगल्या धीराचे व्हा, कारण येशू ख्रिस्त तुमच्या मनापेक्षाही मोठा आहे. म्हणून प्रेषित पौल म्हणतो की नाही का, कृपेने धैर्याने आपण कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ. धैर्याने कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ. धैर्याने तर देवाच्या सानिध्यात असणारे सराफिम पण सिंहासनाजवळ नाही जात, पण आपण जातो. हालेलुया. इनफॅक्ट देवाचं वचन काय सांगतं माहितीये का, आपल्याला पित्याने येशू ख्रिस्तासोबत ओके त्या सिंहासनावर त्या ठिकाणी बसवलं आहे. सो तुमची जागा ती आहे. आणि कुठल्याही चुकीच्या विचारांनी तुम्हाला बांधून ठेवलंय, कुठल्या नकारात्मक गोष्टींनी तुम्हाला अडवून ठेवलंय, कोणत्या हालेलुया. प्रकाशामध्ये, कोणत्या लेवलमध्ये तुम्ही चालताय, कोणत्या रेव्हलेशन मध्ये तुम्ही चालताय ना, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय एम टेलिंग यू. तुम्ही चुकीचा विश्वास ठेवला, नाही मी पापी आहे, नाही देवाला हे नाही आवडत, नाही. ट्रेडिशन्स मधून बाहेर निघा. तुमच्या सगळ्यांकडे बायबल आहे. एकच नाही, घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे 2-3 बायबल असतात. घरात तुमच्या नाही का, कमीत कमी 2 बायबल तरी मिळतील. तुमचं बायबल उघडा, वाचा. जे बायबल बोलतंय ना, जे प्रभू येशू बोललाय त्याच्यावर विश्वास ठेवा. कोण शिकवतंय चुकीचं त्याच्यावर विश्वास नका ठेवू. हालेलुया. तुम्ही देवाची सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम अशी नाही का निर्मिती आहात. हालेलुया. सो खजूर ओके, इट हॅज अ फ्लेक्झिबल ट्रंक. ते नाही का उन्मळून पडत नाही, ते झाड गळून पडत नाही. ते किती वारा येऊ दे, असं 2-3 दिवस 4 दिवस जरी असं नाही का राहिलं असेल ना, ओझं पडलं असेल, काही झालं असेल वर, तरी ते परत उभं राहतं. दॅट इज युअर अँड माय क्वालिटी. कितीही आपल्याला तुडवण्याचा प्रयत्न करू दे, आपण पुन्हा उभं राहणार. हालेलुया. आणि ते इतकं वाढतं ना, इतकं वागतं ना, की ते मोडत नाही. विदाउट ब्रेकिंग इट बेंड्स. ओके, ते असं लिटरली असं आपल्याला पाहून नाही का, कधी कधी असं वाऱ्याने जोरात हलतं ना, बघून आपल्याला असं नाही का वाटेल, बापरे हे झाड पडलं तर, मोडलं तर काय होईल, पण ते नाही तुटत. ते तुटत नाही. इतकं फ्लेक्झिबल, लवचिक असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. तुम्हाला माहितीये, बायबलमध्ये जर वाचलं, तुम्हाला कळेल की अबिगेल ज्यावेळेस दाविदाला भेटायला गेली, खजूर, अंजीर याची ढेप घेऊन गेली. बरेच ठिकाणी तुम्हाला दिसेल की खजुराचं खाण्याबद्दल बोललेलं आहे. खजुराचे नाही का केक किंवा खजुराच्या ढेपा त्यांनी वाटल्या, असं बायबलमध्ये जुन्या करारात वगैरे वाचायला मिळेल. उपवास असेल किंवा काही असेल, तर असं म्हणजे खजूर या फळाचा उल्लेख खूप वेळा केलाय. का केला आहे माहिती? कारण हे फळ जे आहे ना, खजूर जे आहे, मग तुम्ही खारीक म्हणून सुकल्यावरही, ती दुसरी फळं सुकल्यावर वापरत नाहीत. ओके, प्रेज लॉर्ड. फार तर फार आपण नाही का, लाईक असं सहज सुकलेलं असेल तर मनुके वगैरे वापरतात, किंवा स्पेशल ड्राईंग प्रोसेस करावी लागते बाकीच्या फळांना वापरण्यासाठी. पण खजूर जे आहे ना, ते एकदम कडक झालं, खारीक जरी झालं ना दगडासारखं, तरी ते तितकंच न्यूट्रिशियस, चांगलं, पोषक आहे. ओले असेल तरी आणि कच्चे असेल तरी, म्हणजे असे झाडावरून तोडून आणलेले, तेही नाही का साधारण लाल रंगाचं, ऑरेंज लाल रंगाचं ते फळ असतं, तेही तितकंच न्यूट्रिशियस आहे. प्रेज द लॉर्ड. सो ह्याच्यामध्ये काय माहिती, हे हे उपवासामध्ये वगैरे हे फळ का दिलं जातं, किंवा हे खाऊन उपवास का सोडला जातो माहिती? आपण उपवासामध्ये काही खात पित नाही, शरीराला एनर्जी मिळत नाही, आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी होतं, शुगरचं प्रमाण कमी होतं. खजूर हे नॅचरल शुगर आहे ना, निसर्गातून देवाने दिलेलं स्वीटनेस आहे त्यामध्ये. तर आपल्या शरीरातली ग्लुकोजची कमतरता भरून निघते, त्याच्यामध्ये खूप जास्त एनर्जी आहे. त्यामुळे उपवासानंतर एक स्पेसिफिक पिरियड नंतर ज्यावेळेस आपण खजूर खातो, तर आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. ओके, आपल्या शरीरातल्या पेशी चांगलं काम करायला लागतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये खूप सारे मिनरल्स आहेत, जसं सिस्टरने इन डिटेलमध्ये सांगितलं. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम. कॅल्शियम तुम्हाला हाडांसाठी, दातासाठी गरजेचं आहे. मॅग्नेशियम स्नायू, मसल्ससाठी गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पोटॅशियम आहे, तुमचा हार्ट मसलसाठी पोटॅशियम गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अजून नाही का खूप सारे ट्रेस एलिमेंट्स आहेत, वेगवेगळी खनिज आहेत. मिनरल्स म्हणजे खनिज जी आपल्याला लागतात ती आहेत. हे सगळं म्हणजे हे एक फळ आहे ना, इट्स अ कम्प्लीट
फूड, याच्यामधून सगळं मिळतंय आपल्याला. प्रेज लॉर्ड. फायबर्स मिळतायत, तंतुमय पदार्थ. फायबर जर तुमच्या जेवणात नसेल ना, तुम्हाला कॉन्स्टिपेशन होईल, तुम्हाला व्यवस्थित पोट साफ होणार नाही, दुखेल, त्रास होईल आणि अल्टिमेटली नाही का तुम्हाला वेगवेगळे पाईल्स वगैरे याचे त्रास व्हायला लागतील. सो जितकं जास्त तुम्ही फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ खाण्यामध्ये घेता, तितकं जास्त तुमचं चांगले डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करते, तुमची पाचन संस्था तेवढी चांगली काम करते. तो ह्याच्यामध्ये फायबर पण आहेत, याने बाधा होत नाही. ह्याच्यामध्ये नाही का खूप जास्त प्रमाणामध्ये आयर्न आहे, लोह आहे. म्हणून रक्ताची कमतरता भरून निघते. हिमोग्लोबिन कमी झालेलं तुम्हाला माहिती आहे, म्हणतात काय डॉक्टर, खजूर खा, बीटरूट खा, पालक खा, गुळ शेंगदाणे खा. म्हणजे जर होम मेड काही गोष्टी पाहिजे असेल खजूर खायला सांगितलं जातं का? कारण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. रक्त सुद्धा वाढतं आपलं, आपलं लोहाचं कमतरता भरून निघते. प्रेज द लॉर्ड. स्त्रियांसाठी खूप चांगलं आहे. इनफॅक्ट डिलिव्हरी नंतर तुम्हाला नाही का, तुम्ही माहित नाही मला, पण आमच्या इकडे तर सगळीकडे असं आहे की बाळंतीण झाली एखादी स्त्री तर तिला नाही का खजूर, खारीक आणि ओले खजूर हे दिलं जातं. एक तर खारीकची पावडर दुधातून वगैरे, कारण शरीरातून खूप जास्त रक्तप्रवाह झालेला असतो. खूप स्त्रीच्या शरीराची झीज झालेली असते डिलिव्हरी प्रेग्नन्सीमध्ये, तर ती भरून काढण्याचं काम खजूर करतं. खारीक होतं. त्याच्यानंतर खारीकच्या पावडरने कसं हाडांची कमतरता, स्नायूंची कमतरता, झीज जी झाली आहे शरीराची ती भरून निघते. सो आमच्याकडे पहिले 40 दिवस तर कंटिन्युअसली प्रत्येक लाडूमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये खजूर हे दिलंच जातं. सो हे देवाने बनवलेल्या गोष्टी आहेत आणि परमेश्वर ती उपमा आपल्याला देतोय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतोय, ही विल फ्लरिश लाईक अ पाम. हालेलुया. आणि तो लबानोनावरील गंधस्वरूप सारखा वाढेल. आणि ते देवाचं वचन पुढे सांगतं 13व, जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. देवाच्या अंगणात समृद्ध होतील. हे इट टॉक्स अबाउट द पाम ट्री. ओके, तुम्ही अशा ठिकाणी रोवलेत की तुम्ही समृद्ध होताय. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले. कोणी जन्म दिलाय, कोणाची योजना तुम्ही आहात, कोणाच्या ना शब्दाने तुम्ही बनवले गेले आहात देवाच्या. तुम्ही देवाच्या योजनेमध्ये आहात. तुम्ही प्रॉब्लेम काय माहिती, परमेश्वराने आपल्याला ना फ्री विल दिली आहे. ओके, म्हणजे मी जर म्हणणार नाही मला करायचं, देन गॉड कॅन नॉट एनफोर्स मी. परमेश्वर मला जबरदस्ती नाही करणार. परमेश्वर मला ना मार्गदर्शन करेल, मला नाही का सारखं सारखं वॉर्न करेल, मला दाखवेल, मला संधी देईल. ओके, पण मी सतत नाही नाही म्हणत राहिली ना तर माझ्या डाऊनफॉलचं, माझ्या नाशाचं कारण मीच बनणार. कारण परमेश्वर जबरदस्ती करत नाही. हालेलुया. जबरदस्ती केली असती तर तो परमेश्वर नसता. प्रेज द लॉर्ड. सो जर तुम्ही नाही का जाणीव करून घेताय की तुम्ही कुठे आहात, कोणी बनवलाय आणि त्या योजनेला फेथफुली चालताय ना, तुम्ही देवाच्या अंगणात समृद्ध होता. हालेलुया. आणि बायबल सांगतं ते वृद्धपणातही फळ देत राहतील. खजुराचं झाड किंवा पाम ट्री जे आहे ना, ते शेवटपर्यंत फळ देत राहतं. फळ यायला काही वर्ष लागतील. ते झाड वाढल्यानंतर सुरुवातीची वर्ष लगेच फळ येत नाही, परंतु एकदा फळ यायला सुरुवात झाली की इट इज लाईक संपूर्ण वर्षभर फळ देतं. वर्षभर ते झाड हिरवं असतं. वर्षभर ते झाड लाईक त्याची वाढ होत राहते, नवीन पानं येत राहतात, नवीन फळं येत राहतात त्याला. आणि कितीही जुनं झाड असू दे ते फळ देत राहतं. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. ते रसभरीत व टवटवीत असतील. रसभरीत आणि टवटवीत आहे म्हणजे म्हातारपणच नाहीये, म्हणजे वृद्धपणाच नाहीये. हा फक्त वय वाढतंय, फक्त वय वाढतंय. अदरवाईज दे आर वेल टू डू, दे आर फंक्शनिंग प्रॉपरली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हे तुमचे गुणधर्म आहेत. हे तुमचे गुणधर्म आहेत. पहा, आजारपण, कर्ज, समस्या, मॅरेज प्रॉब्लेम, ऑफिस प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम, फ्रेंडशिप प्रॉब्लेम, लव्ह लाईफ प्रॉब्लेम, अजून काय काय वेगवेगळे एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स. हा प्रॉब्लेम, तो प्रॉब्लेम, चर्च मधला प्रॉब्लेम, बाहेरचा प्रॉब्लेम, जे काही असेल, काहीही असेल. हालेलुया. एन नंबर ऑफ रिझन्स, असंख्य नाही का अडचणी असतील, पण तुम्ही कोण आहात? परमेश्वर म्हणतो तुम्ही खजुरासारखे आहात. हालेलुया. तुम्ही गळून नाही पडणार, तुम्ही मोडणार नाही, तुम्ही उपटले जाणार नाही. किती प्रयत्न करू दे तुम्हाला उपटण्याचा, तुमचा नाश करण्याचा, तुमच्या विरोधात गोष्टी करण्याचा. करणी, जादूटोना, विचक्राफ, शिवीगाळी, कपट, वेगवेगळ्या वाईट योजना यांचा नाशच व्हावा, हे पुढेच जाऊ नये म्हणून कितीही प्रयत्न करू दे,
तुम्ही पुन्हा उभे राहणार. तुम्ही वाकाल, 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 वाकाल आणि पुन्हा उभे राहाल. तुम्हाला ओढून नाही का उखडून काढण्याची हिंमत शत्रूमध्ये नाहीये. कारण परमेश्वर हा तुमचा रक्षणकर्ता परमेश्वर आहे. सेनाधीश परमेश्वर आपलं लपण्याचं ठिकाण आहे. तो मजबूत गड आहे. हालेलुया. एकच वचन आहे. मी तुम्हाला सांगते, स्टील मेसेज इज नॉट कम्प्लीट. आय कॅन टॉक मच मोर अबाउट इट. एक म्हणजे नाही का, त्याचं फळ, मग त्याचं पावडर, मग त्याची पानं, त्याची मुळं, त्याचं खोड, हे एकेकाचं वर्णन केलं ना तर 1 महिना तर हा मेसेज चालेल. ओके. स्तोत्रसंहिता 92-12. ते पण एकच लाईन, त्याच्यामध्ये 2 भाग आहे. लबानोनावरील गंधसरू आणि खजुरीसारखा. आपण अर्धच वचन घेतोय. प्रेज द लॉर्ड. यापुढे ज्यावेळेस बायबल वाचाल ना, प्रश्न करा, हे असं का आहे? आणि नाही का, थोडस स्टडी करा. आता आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे. कुठे तुम्हाला जाऊन लायब्ररीतून बुक्स आणायचे, विकत घ्यायचे, काय करायचंय? टिप ऑफ युअर फिंगर सगळ्या जगाचं नॉलेज तुमच्या नाही का असं बोटांवरती आहे. प्रेज द लॉर्ड. पटकन टाका, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, एनी लँग्वेज. ओके. कुठल्याही भाषेमध्ये अवेलेबल आहे. आणि हा देवाला हे बोलायचं, याचा अर्थ हा आहे, लबानोनावरील गंध स्वरूप म्हणजे काय? ओके. देवदारू किंवा नाही का जी झाड आहेत, चित्र पहा त्या झाडांचं, का देवाने ते म्हटलं आहे? प्रेज द लॉर्ड. लेबानोन इज अ प्लेस. तिकडचं ते गंध स्वरूप, तिकडचं लाकूड म्हटलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो खूप अद्भुत गोष्टी आहे. खूप अद्भुत गोष्ट. इतकं सुंदर आहे ना. गॉड कॉल्स अस रायचस. नवीन करारात काय सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्याला मिळालंय. येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व. मग आपण कसं काय गळून पडू? आपण वेळेच्या आधी कसं काय मरण पाहू? आपण नाही का कर्जामध्ये कसं काय जीव देऊ? आपण कसं काय आत्महत्या करू? लोकांनी करणी केली म्हणून आपण कसं काय डिवोर्स घेऊ? नाही होणार. नाही होणार. बिकॉज यू हॅव द क्वालिटीज ऑफ पाम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला माहिती आहे देवाने काय तुमच्यामध्ये ठेवलंय, कसं बनवलं आहे. स्वतःना इनफ, पुअर मी, माझ्यावर दया करा, मलाच माझ्याच बाबतीत घडतंय, या लेवल मधून बाहेर पडा. सगळ्यात पहिले या नाही का इमोशन्स, नाही का मी कमजोर आहे, या लेवल मधून बाहेर पडा. किती दिवस त्या छोट्या प्रकाशामध्ये चालणार? परमेश्वर काय म्हणतो माहिती का? अराईज अँड शाईन, युअर लाईट हॅज कम. ते पण जुन्या करारातलं वचन आहे. आता वेगळं, आता तुम्ही प्रकाश आहात. पण तुम्हाला माहितीये, ऍटलिस्ट यशया 60:1, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. त्या लाईट मध्ये तरी चाला. प्रेज द लॉर्ड. सी, जोपर्यंत तुम्ही उठणार नाही ना, तुम्ही प्रकाशमान होणार नाही. यशया काय म्हणतो? अराईज अँड शाईन. उठ प्रकाशमान हो. तर तुम्हाला उठायचंय. किती दिवस नाही नाही करू नका, त्याच ठिकाणी पडून राहणार. मला नाही होतंय, माझं शरीर साथ देत नाही, माझं मन मला नाही का मदत करत नाहीये, मला समजत नाही काय करावं. उठून उभं राहा. ज्यावेळेस उठून उभं राहाल, मार्ग दिसेल. ज्यावेळेस त्या परिस्थितीमध्ये नाही का उठायचा प्रयत्न कराल ना, बायबल सेज अराईज शाईन. तुम्ही शाईन करणार. का? कारण प्रकाश तुमच्याकडे आलाय. हे सुद्धा एक नाही का छोटा प्रकाश आहे. मोठा प्रकाश काय माहिती? येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. ऍटलीस्ट या अराईज शाईनच्या लेवलला चाला, मग तुम्ही जगाचा प्रकाश आहात, त्या लेवलला पोहोचायला सोपं जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगाचा प्रकाश आहे आणि तुम्ही म्हणता, मला कोण मदत करेल, मला कोण नाही, मला कोण रस्ता दाखवेल? यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड. मी नाही बोललीये, प्रभू येशू बोललाय. कोणता शिष्य अपॉस्टल पण नाही बोललाय, डिसायपल पण नाही बोललाय. येशू स्वतः म्हणाले, यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड. से आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. मी जगाचा प्रकाश आहे. जेव्हा परिस्थिती बोलेल, अरे तू पापी आहे, तुला येतच नाही, तुला जमतच नाही, तू फेथफुल नाहीये, तू फेल होते नेहमी, तुझ्यासोबत काय चालू? ज्यावेळेस परिस्थिती ओरडून ओरडून बोलेल ना, से आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड. माझ्यामध्ये तो प्रकाश आहे, मी प्रकाश आहे. जसा येशू होता तसं या जगामध्ये मी आहे. अशाच प्रकारे लढायचं आहे. वचन घ्यायचं आणि लढायचंय. स्वतःच्या मनामध्ये जे युद्ध आहे ना, त्याचा सामना करायचा आहे वचनाने. तुम्हाला लढायला कुठे जायचं नाही, इथे battlefield of your mind. Hallelujah. Praise the Lord. So God is so gracious, so loving. I'm telling you. हालेलुया. मी तरी अजून ना, मी तर एवढे पॉइंट्स आहेत माझ्याकडे, मी अजून काढले नाही. तुम्हाला माहितीये, प्रत्येक कल्चरमध्ये, प्रत्येक
संस्कृतीमध्ये खजुराला नाही का महत्व आहे. काही देश आहेत ज्यांच्या फ्लॅगमध्ये, ज्यांच्या राष्ट्रीय ध्वज किंवा झेंडा आहे त्याच्यामध्ये खजुराचं चित्र त्यांनी लावलंय. का लावलं असेल? काहीतरी महत्व असेल ना. जसं इजिप्शियन लोकांकडे गेले तुम्ही, मिस्री लोकं, तर मिस्री लोकांमध्ये ज्यावेळेस खजुराचं चित्र काढलं जातं किंवा खजूर किंवा डेट दाखवलं जातं ना, तर पाम किंवा खजुराचं झाड याचा अर्थ काय माहिती का? दॅट इज अ सिम्बॉल ऑफ इमॉर्टॅलिटी, अमर्त्यपण किंवा नाही का ज्याला नाश नाहीये, अविनाशीपणाचं प्रतीक म्हणजे खजुराचं झाड दाखवलं जातं तिकडे. का माहितीये? ह्याचं सीड, ह्याचं बी आहे ना, कितीही वर्ष नाही का तसंच ठेवा. तुम्ही पेरणार तर त्यातून झाड येणार. मी गेल्या वर्षी एक न्यूज वाचली होती. 4,000 का 6 वर्ष हजार जुनं काही खजुराची फळं इथे सापडली. कुठे? ममीज इजिप्तमध्ये जे ममीज आहेत ना, पिरामिड्स आहेत ना, पिरामिड्स मोठमोठे पिरामिड आहेत इजिप्तमध्ये. त्याच्या आतमध्ये काय पिरामिड इज व्हॉट? एखाद्याची कबर आहे तिकडे आतमध्ये नाही का लोकांना गाडायचे ते तिकडे. तर तिकडे जे ममीज बनवलेले होते ओके. तिकडे ना काही एका ममीजच्या आतमध्ये तिकडे त्यांना मध सापडला आणि त्यांना काही खजूर सापडले. त्याच्या आजूबाजूला दागिने वगैरे, सोनं वगैरे यासोबत ठेवलेलं. तर तो मध त्यांनी टेस्ट केला, परीक्षा केली. तो मध आजही म्हणजे 4 का 6,000 वर्ष जुना म्हणजे येशूच्याही जन्माच्या खूप आधी ओके. येशूला येऊन आता 2027-28 वर्ष झाली. त्याच्याही आधी ओके. 4,000 वर्ष जुना जरी तो मध असेल तर तो तसाच प्युअर चांगला खाण्यास योग्य होता. मधाची क्वालिटी आहे. हालेलुया. मध खराब होत नाही. प्युअर मध आहे ना, नासत नाही. हालेलुया. तर तो योग्य होता. त्यांनी तपासला. एकदम चांगला मध होता. खाण्यासाठी योग्य होता. आणि ते जे खजूर सापडले त्याचे काही बी त्यांनी पेरले. त्याच्यातून सुद्धा झाड आलं. 4,000 वर्षानंतर सुद्धा. मरत नाहीत या बिया. हालेलुया. त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. 4,000 वर्ष कोणालाच कळलं नाही की ह्याच्यातून काय येणार आहे. एका कबरेमध्ये ठेवलेलं, एका नाही का मेलेल्या शरीराच्या शवाच्या बाजूला ठेवलेलं होतं. पण त्या गोष्टी सुद्धा ह्या बीला स्पर्श करू शकल्या नाही. लोकांनी एक्सपेरिमेंट करायसाठी ना जे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, जे आर्किओलॉजिकल स्टडी करतात, त्यांनी हे बी पेरले. त्याच्यातून सुद्धा खजुराचं झाड आलं माहितीये. प्रेज द लॉर्ड. सो कॅन यू इमॅजिन परमेश्वर तुमच्याबद्दल काय विचार करतो, काय बोलतो, कुठले ब्लेसिंग्स आणि कसले मोठे आशीर्वाद तुमच्यामध्ये ठेवले. विश्वास करता येईल तुम्हाला? भास झालं ते डॉक्टरचं ऐकणं, ते रिपोर्ट्स आणि नाही का परिस्थितीचं ऐकणं, नाही अजून काय भास तुमच्यामध्ये काहीतरी आहे. कुठल्या तरी गोष्टी देवाने तुमच्यामध्ये ठेवल्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते नाहीये जे स्वतःला समजताय. तुम्ही ते आहात जे प्रभू येशू तुमच्याबद्दल बोलतोय, जे बायबल तुमच्याबद्दल बोलतंय. किती दिवस नाही का मला हेच होत नाही, मला तेच होत नाही, मला जमतच नाही. किती दिवस करणार? किती दिवस? इनफ. स्वतःला ओळखून घ्या. कोण आहात? पुत्र आहात तुम्ही. दास नाहीये. दासासारखं जगू नका. गुलामासारखं जगू नका. हालेलुया. बट यू नीड वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. जे एन्शंट रोमन, प्राचीन रोमी लोकांमध्ये जर एखाद्याने खजूर किंवा त्या झाडाचं किंवा असं काही चित्र पाठवलं किंवा तो सील लावला ना, इट मीन्स द विक्ट्री. आम्ही विजयी आहे. सो प्रत्येक साम्राज्यामध्ये खजुराला एक वेगळा अर्थ दिला गेलाय. हालेलुया. जसं एनिवे आपल्याला खूप उशीर झालाय. मी बोलत राहिले तर अजून नाही का अर्धा 1 तास हा मेसेज चालू राहील. येस. प्रेज लॉर्ड. आपण सगळेजण प्रार्थना करूया. ॲटलीस्ट आता एवढं ऐकल्यानंतर उद्या ना प्लीज नाही का थोडंसं स्टडी करा. हे वचन नाही का लक्षात ठेवा. नीतिसूत्र 92, 12, 13, 14, 15. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण ते तुम्ही आहात. तुमच्याबद्दल बोलण्यात आलं आहे. प्रेज द लॉर्ड. लॉर्ड थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. माझ्या परमेश्वरा.